सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं धर्मवीर चषकामध्ये हार्दिक असं स्वागत असणार आहे. देव फ्रेंड्स सहकार्य दरवर्षीप्रमाणे या क्रीडा स्पर्धेला आपण पाहतोय. शिवसेना विभाग क्रमांक 7 डॅशिंग कार्यतत्पर विभाग प्रमुख तथा डॅशिंग कामगार नेते, त्याचबरोबर जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालजी सरमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही भव्य दिव्य अशी क्रीडा स्पर्धा धर्मवीर चषक आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नक्कीच कार्याचा या ठिकाणी गवगवा करणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालच धर्मवीरचा ट्रेलर देखील रिलीज झाला, धर्मवीर 2, आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये काय होणार याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. आजच्या दिवसाला सुरुवात होते. टॉस जिंकला अमायरा 11 टीमने, टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर यावर्षी पावसाळी क्रिकेटच्या हंगामातील शतकवीर ज्या खेळाडूने यावर्षी सेंचुरी मारली पावसाळी क्रिकेटमध्ये मान्सून प्लास स्पर्धेमध्ये, अमायरा 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर प्रदीप, अमायरा 11 एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. राखीव खेळाडू या ठिकाणी अमायरा 11 आपल्याला पाठवायचा आहे. मॅचला मात्र या ठिकाणी सुरुवात होते. एका बाजूला जर पाहिलं तर नागेश वाडेकर मुंबई अंधेरीचा एक युवा खेळाडू, शतकवीर, पावसाळी क्रिकेटचा शतकवीर, आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर क्रिकेट, मग क्रिकेट लेदर बॉलचा असू देत, मग क्रिकेट टेनिस बॉलचा असू देत, मग क्रिकेट रबर बॉलचा असू देत, पेनचे योगेश पवार म्हटलं तर क्रिकेट आणि क्रिकेट नसानसामध्ये भिंताना ज्यांच्या आपण पाहतो त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. हे मैदान कित्येक वर्ष त्यांना आम्ही गाजवताना पाहिलंय आणि पावसाळी क्रिकेट म्हटलं तर त्यांची फलंदाजी आणखी खुलते. तर योगेश पवार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, नागेश वाडेकर यांना आपण पाहतोय. परंतु याच मैदानात आम्ही पाहिलंय लोकल टीमने म्हणजे स्थानिक संघाने बांद्राच्या मोठमोठ्या संघांना सुद्धा धक्के दिलेत, हे सुद्धा आम्ही पाहिलंय. आणि त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. बांद्र्याचे स्थानिक खेळाडू एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला कल्लीबाई यांचा संघ आहे. हाही संघ जर पाहिला तर मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतो. ओमसाई बांद्रा, सुहास पाटकर यांच्या बरोबरीने, त्यामुळे याही मॅच टीमवर सगळ्यांच्याच नजरा असणार आहेत. आणि एका महत्त्वाच्या मॅचला आता चला मॅच सुरू करायची आहे, कारण आज एक मॅच जास्त आहे कालच्यापेक्षा. काल या स्पर्धेमध्ये 7 मॅच होत्या, आज 8 मॅच आहेत. आणि ओमसाई बांद्रा आणि अमायरा 11 बांद्र्याच्या 2 संघांमधील ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे लोकप्रिय कार्यतत्पर विभाग प्रमुख कुणालबाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा प्रोलिंग स्पोर्ट्सवर आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर लाईव्ह कव्हरेज देखील कालच्याप्रमाणे आपण पाहतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. कालचा दिवस मात्र पावसाचा होता. काल संध्याकाळचा थोडासा अपवाद वगळता दिवसभर पाऊसच राहिला. आजही जर पाहिलं तर पाऊस सध्या जरी नाहीये, परंतु खेळपट्टी ओली आहे आणि ते मात्र खूप महत्त्वाचं असणार आहे. क्रिकेट रसिको, आपल्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी असेल. पहिल्या योगेश पवार आणि नागेंद्र वाडेकर. अमायरा 11 आपला एक्स्ट्रा प्लेयर नाही आलाय अजून. प्रदीप, हो, ओमसाई बांद्रा गेल्या वर्षी या स्पर्धेत चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. बॉलर्स ने प्लीज, राहुल 12th मॅन. सर एक मिनिट थांबा, अमायरा 11 एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवा. रोहित गोंड आहे काय? रोहित गोंड तोच आहे ना? रोहित गोंड, रोहित आहेत गोलंदाजीसाठी. चला, सामन्याच्या सुरुवातीला पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
रोहित गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश पवार. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात जर पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपात होताना पाहायला मिळते. धावफलक मात्र या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये उपविजेता राहिला होता ओमसाई बांद्रा हा संघ, तर NB अवध पुणे संघाने स्पर्धा आणि 2.5 लाखाचा पुरस्कार जिंकला होता. यावेळेला देखील त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, परंतु इकडे कमबॅक होताना पाहायला मिळालं. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं सुरू झालंय. योगेश पवार यांना इन ॲक्शन मध्ये पण आपण पाहतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सवर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि बांद्र्याच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी क्रिकेट पाहायची एक वेगळीच मजा आहे. रोहित गोलंदाजीसाठी आले. टॅलेंट तर भरपूर आहे या गोलंदाजाकडे सुद्धा. याही वेळेला जर पाहिलं तर स्ट्रोक खेळायचा होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने नाही यशस्वी झाले. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न. पंकज पांडेला देखील आम्ही या टीममध्ये पाहतोय. राहुल असतील, पंकज असतील, ही देखील नावं या मैदानात आम्ही नेहमीच चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलेत. त्यामुळे बांद्र्याचे खेळाडू ज्या वेळेला या मैदानात खेळतात तर त्यांचं चांगलं क्रिकेट आज श्रेयस कदमला देखील आपण पाहू, चिन्मयला पाहू, काल अभिषेकला पाहिलं. खूप सारं टॅलेंट बांद्र्यामध्ये आजही आहे. या वेळेला वेगवान चेंडू टोलावलाय समोरच्या दिशेने. पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबतोय. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा नागेशने कॉल दिला आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहिलं मिळते. आणि आता तिसरीचा कॉल, बॉल निघालाय आणि तिकडे 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि 3 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. गुणलेखिका म्हणून जर पाहिलं तर एका बाजूला IPL मध्ये ज्यांनी गुणलेखन केलं त्या प्राजक्ताताई देसाई आणि ज्यांनी ISPL मध्ये गुणलेखन केलेले आहेत त्या सोनमताई चव्हाण, त्या दोन्ही भारतातील नामवंत गुणलेखिका या ठिकाणी आहेत. समालोचनासाठी व्हॉइस ऑफ कर्जत समीरजी सोमणे यांना आपण पाहतोय. आकडेतज्ञ महाराष्ट्रातील जयेश भोसले यांना आपण पाहतोय. निवेदकाच्या भूमिकेमध्ये सागर सावंत युवा समालोचक सुद्धा आहेत. 5 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 2 बलाढ्य संघांमधील लढतही आपल्याला पाहायला मिळते. रोहित पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर. खेळाडूने शतक लगावलं, परंतु या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने यस मान्सून ब्लास्ट स्पर्धेमध्ये शतक केलं होतं. याच अंधेरी मुंबईच्या नागेश वाडेकरने ओमसाई बांद्रा संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून मागील 2 वर्ष मुंबईतील जे युवा खेळाडू चांगलं टॅलेंट दाखवताना पाहायला मिळाले त्यातील एक बॅटिंग करते सध्या. रोहितकडे सुद्धा चांगलं टॅलेंट आहे, त्यांनाही कमबॅक करावं लागेल. 11 धावा आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गोशांकित क्षेत्र बॉल आणि 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि पहिली ओव्हर रोहित यांची संपते आणि धावसंख्या जर पाहिली तर 12. आपण पाहतोय कुणालबाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून असे विभाग प्रमुख ज्यांच्या नावाची चर्चा अख्ख्या मुंबईमध्ये आहे. कारण प्रश्न कोणताही असू देत या परिसरामध्ये त्याचं उत्तर आहे कुणाल सरमळकर, बंटी सरमळकर. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चर्चा आहे बंटी सरमळकर यांच्या नावाची. मग काल देखील आपण पाहिलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला, जे संजीवनी क्रिकेट अकॅडमीसाठी मुंबईसाठी खेळणारे अंडर 14, अंडर 16, अंडर 19 खेळाडू, त्यांचा सत्कार होताना पाहायला मिळाला. आकाश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. स्थानिक खेळाडू देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. इकडे नेहमीच आकाश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील.
आकाश गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. युवा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने छाप सोडताना पावसाळ्यात आम्हाला नेहमीच पाहायला मिळतात. यावेळेला बॉलने थोडीशी जास्त उसळी घेतली आहे. हात फैलावले पंचांनी. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय. पहा, युवा खेळाडूंसाठी खूप चांगली संधी आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये मुख्य निरीक्षक म्हणून जर पाहिलं तर ISPL सिलेक्टर म्हणेल, कोच म्हणेल मी, शंतनू गायचोर सरांचं मार्गदर्शन या स्पर्धेला सुद्धा आहे. कारण शंतनू गायचोर सर, उमेश मांजरेकरची ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली गेली कित्येक वर्ष. धावफलक जर पाहिला तर इकडे पुढे जात असताना पाहायला मिळेल. यस, 14 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. योगेश पवार, रायगडच्या पेनचे जबरदस्त खेळाडू, महाराष्ट्र रणजीपटू. यावेळेला प्रचंड वेगात बॉल शरीराचा वेध घेतोय. अपीलही केलं, त्याचा प्रभाव नाही पडला. आणि इकडे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय आकाश यांच्याकडून. युवा खेळाडू आहेत आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रत्येकाला एक, ज्यावेळेला मोठा मंच असतो ना समीरजी, प्रत्येकाला स्वतःला सिद्ध करायचं असतं. कारण 2.5 लाखाची स्पर्धा, पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील एकमेव अशी स्पर्धा ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटरसायकल बाईक दिली जाते. पहिल्या वर्षी एजाज कुरेसी YNCC सांताक्रूजसाठी, गेल्या वर्षी NB अवध टीमसाठी जर पाहिलं तर केतन म्हात्रे, आणि यावर्षी बाईक कुणाला मिळणार चर्चा आहे. यावेळेला पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल घोषांकित क्षेत्रात जाईल. तिकडे जर पाहिलं तर 1 धाव मिळेल आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर मनीष 11 जारग्राम आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर केरवाडी यंगस्टर बांद्रा हा सामना होणार आहे. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, इनिंग ब्रेकमध्ये आपण सज्ज राहायचंय. 15 धावा धावफलकावर. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेची भव्य दिव्यता, नेत्रदीपक असं आयोजन. म्हणजे आयोजन करताना कोणत्याच गोष्टीची कमी ठेवायची नाही, हे मात्र या स्पर्धेचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. विशेष म्हणजे या खेळपट्टीचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. बऱ्याच ठिकाणी सिमेंटचा अर्धा प्लॉट असतो, कुठे अख्खा प्लॉट असतो, परंतु बॉलरला सुद्धा सिमेंट आहे हे तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. त्यामुळे पावसाळी क्रिकेटचं एक आयडियल वातावरण इकडे तयार होतं आणि इकडे मॅच पाहायला एक वेगळी मजा येते. बिग हिट केला जातोय. योगेश पवार यांचा बॅट मधून वार केला जातोय आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. पवार यांच्या बॅटमधून यावेळेला देखील स्ट्रोक जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. फिल्डर येत आहेत तिकडे. धावसंख्या बाबा आहेत त्या ठिकाणी. ज्याही खेळाडूला आम्ही बरीच वर्ष चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं आहे. आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 22 वर जाते. षटक क्रमांक दुसरं मार्ग असतं. काल जास्त धावा नाही झाल्या, त्याचं कारण होतं काल खेळपट्टी जास्त ओली होती, खेळपट्टीवर पाणी होतं, पाऊस मोठ्या प्रमाणावर सुरू होता. आणि याच मैदानात आम्ही 80, 85, 90 धावांचा पाठलाग सुद्धा होताना पाहायला मिळालाय 5 ओव्हरमध्ये. त्यामुळे या मैदानात क्रिकेट पाहण्याची एक वेगळी मजा आहे. आणि आज रविवारचा दिवस आहे. मुंबईकरांची पावलं बांद्र्याच्या दिशेने निघालीत. यावेळेला अखू टप्प्याचा बॉल, अप्पर कट, परंतु पाहूयात बॉल कुठे गेलाय. घोषांकित क्षेत्रात गेलाय. अरुण अंबोकर सर, अमित गोलतकर सर, नासिर शेख सर या तीनही अनुभवी पंचांना आपण या ठिकाणी पाहतोय. तर स्पर्धा निरीक्षक, सामना निरीक्षक म्हणून शंतनू गायचोर सर यांना आपण पाहतोय. धावसंख्या 23 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. बिन बाद. त्याचबरोबर जर पाहिलं तर केबल नेट, पॅरामाउंट यांचा आम्ही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करू. मयूर स्पोर्ट्स, राजू भालेकर टी शर्ट्स, त्याचबरोबरने सिल्वर स्पोर्ट्सच्या वतीने देखील एक विशेष पुरस्कार आहे या स्पर्धेमध्ये. जर पाहिलं तर रोहन गुप्ते, फोर स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स ज्यांच्या वतीने कॅप आहे. त्याचबरोबरने प्रोलिंग विपुल पांडुलकर, न्यू मार्ट मेडिकल किट आहे. आणि स्पोर्ट फ्लेक्स गणेश देठे यांचंही एक टी शर्ट्स असणार आहे. तर त्यांचाही उल्लेख या ठिकाणी आम्ही जरूर करतोय. आणि खऱ्या अर्थाने कुणाल सरमळकर साहेबांचं हे आयोजन आपल्या सगळ्यांच्या नेहमीच आवडीचं पाहायला मिळतं. आणि आवर्जून अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा या स्पर्धेची होत असते. कारण महाराष्ट्रभर चर्चा होते आणि गुजरातचा खेळाडू खेळायला सुद्धा आलाय. नाझीम गुल्लीला यांना देखील आम्ही इकडे पाहतोय.
जे गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी याच ठिकाणी दाखल झालेले आहेत. रोहित यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. मुंबईतील बऱ्याचशा स्पर्धा याही खेळाडूला सातत्याने आपण गाजवताना पाहतो. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आज या मॅचमध्ये जर पाहिलं तर रोहित यांची देखील महत्वाची भूमिका असेल. आणि यावेळेला स्ट्रोक तर खेळाय. योगेश पवार यांना पुल सम्राट म्हटलं जातं आणि त्यांच्या बॅटमधून एक पुल सक्सेसफुल होतोय. षटकार. क्रिकेटने क्रिकेटच्या खेळाने आपल्या सगळ्यांना झिंगाट केलंय. काही वेळेला चांगला फटका, परंतु दिशा चुकीची होती आणि एक धाव मात्र नाही रोखू शकत आहे. धावसंख्या पुढे जाते. 5 षटकांची असणारी लढत आहे. 30 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. एक चांगली भक्कम सुरुवात इकडे झालेली आहे, परंतु हा पहिला डाव आहे. कारण दुसऱ्या डावात देखील दर्जेदार मग चिन्मय सारखा खेळाडू पाहायला मिळेल, बाबासारखा खेळाडू पाहायला मिळेल, राहुल सारखा खेळाडू पाहायला मिळेल, पांडे सारखा खेळाडू पाहायला मिळेल, जे या मैदानातील नेहमीच दर्जेदार खेळ करणारे खेळाडू आहेत, ज्यांना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एक मोठं आव्हान ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न महाराष्ट्र रणजीपट्टू सध्या बॅटिंग करतायत. योगेश पवार गेली कित्येक वर्षाचं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते. डी.वाय. पाटीलसाठी देखील क्रिकेट खेळतात सातत्याने. डी.वाय. पाटील सचिन तेंडुलकर सर यांच्या अकॅडमीचे फील्डिंग कोच देखील आहेत. बॅटिंग करताना पाहायला मिळतात योगेश पवार. याही वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु फटका फसला होता. बॉल हवेत आहे आणि तिकडे गोशांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. तिसरी ओव्हर मार्गस्थ आहे. धावसंख्या जर पाहिली तर 31 झाली आहे. धर्मवीर चषक आपण पाहतोय. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नक्कीच या ठिकाणी कार्याचा उल्लेख गवगवा करणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. जसं कालच धर्मवीरचा ट्रेलर रिलीज झाला आणि अगदी हो, या वेळेला बॅटच्या पट्ट्यात काही बॉल येत नाहीये. बॉलने थोडंसं वळण घेतलंय. यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 31 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे. समीरजी, हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही टेनिस बॉल लेदर बॉलपासून थोडंसं वेगळं जातं हे क्रिकेट. या क्रिकेटला ओला बॉल कसा खेळायचा, तो कसा मारायचा, कसा पकडायचा, या वेगळ्या गोष्टी आहेत. या वेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, परंतु अशा ठिकाणी चेंडू जातो ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. पाण्यात बॉल थांबला. एका धावेच्या ऐवजी दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. नागेश वाडेकर, योगेश पवार ही जोडी आता जमू लागलेली आहे आणि तिसरी ओव्हर सुरू असताना जर पाहिलं तर धावसंख्या 33 वर जाताना पाहायला मिळते. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे कालच्या तुलनेत जर पाहिलं तर. परंतु पावसाळी क्रिकेट पाऊस सुरू असताना वेगळं, पाऊस नसताना वेगळं. त्याचबरोबर जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेट सुक्या बॉलने वेगळं, ओल्या बॉलने वेगळं आणि त्यामुळे यातील तफावत पाहायला मिळते. त्यामुळे बऱ्याचदा पाऊस पडल्यानंतर अचानक सामना बदलतो आणि पाऊस थांबल्यानंतर सुद्धा सामना बदलतो. यावेळेला पुन्हा एकदा ते स्ट्रोकला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतोय. बॉल थोडासा फिरला, योगेशही फिरले आणि तिकडे जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतला आणि पंच नासिर कळवतात लेगबाईच्या स्वरूपातील ही धाव आहे. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. ओमसाई बांद्रा संघ धावसंख्या झाली आहे बिनबाद 34 धावा. 34 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत.
फलक 34 आहे. गडी न गमावता 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 12th मॅन बॉलर्स नेम प्लीज. हासिम येतात गोलंदाजी करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये पाहूयात किती धावा येणाऱ्या कालावधीमध्ये येतील. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक या येतोय मात्र सीमारेषेच्या पलीकडे. योगेश पवार ब्रँडेड फटका षटकार. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जाईल, पडताळणी केली जाईल. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू देण्यात आलेला आहे आणि तो या ठिकाणी चेक केला जातोय. कुणाल सरमळकर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य महाराष्ट्रातील एक ख्यातनाम पावसाळी क्रीडा स्पर्धा सध्याच्या घडीला एका बाजूला ज्यांनी काल आर के फ्रीड भिवंडीच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक केलेलं आहे त्यांना बॅटिंग करताना योगेश पवार यांना आपण पाहतोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर शतकवीर मान्सून ब्लास्टचा तो देखील बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला बांद्र्यातील खेळाडूला देखील आम्ही कमी लेखू शकत नाहीये. या मैदानात त्यांचाही जबरदस्त परफॉर्मन्स राहिला आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 4थ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. पाहूया या निर्णयाची प्रतीक्षा असेल आणि हळूहळू पहा मुंबईकरांचा रविवार हा क्रिकेटच्या मैदानातच जातो. म्हणजे ज्या मुंबईकरांचा म्हणजे अस्सल मुंबईकर म्हटलं तर रविवार क्रिकेटच्या मैदानात. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. पहा एक विनंती आहे दोन्ही टीमला, कारण इकडे ISPL चे सिलेक्टर सुद्धा आहेत. खेळाडूंची नावं व्यवस्थित सांगा. शुभम गोलंदाजी करतात. आशिष हे नाव आहे. यावेळेला खूप टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार केलाय खरा, परंतु बॉल घोषांकित क्षेत्राच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक धाव. काल जर पाहिलं तर ISPL चे प्रवर्तक या ठिकाणी आशिष शेलार साहेबांचं आगमन झालं होतं. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कारण या सगळ्या स्पर्धा ज्या आहेत ना तुम्हाला मोठ्या स्पर्धांमध्ये संधी देणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे आणि आम्ही प्रत्येक टीमच्या मॅनेजमेंटला विनंती आहे खेळाडूंची खरी नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आशिष गोलंदाजीसाठी 46 धावा धावफलकावर. आणखीन एक बॉल जो मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या जर पाहिली तर 1ने पुढे जाते. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आतापर्यंत सुरुवात झाली आहे. 47 धावा धावफलकावर. आशिष प्रयत्न करतायत योगेश पवार यांना थांबवण्याचा. कुणाल सरमळकर साहेबांची ही भव्य दिव्य धर्मवीर चषक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक, परंतु पाहायचं दिशा किती आहे थोडीशी चुकली आहे, त्यामुळे एक धाव मात्र मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळते. अमित गोलतकर सर घोषित करतायत. धावसंख्या 49 वर जाईल आणि आज जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेचा
हो, यावेळेला शरीर बेदी चेंडू करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेगबाईच्या स्वरूपातील धाव आणि धावा झालेल्या आहेत ओमसाई बांद्रा संघाच्या. आता 50 धावा ओमसाई बांद्रा टीमच्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे ओमसाई बांद्रा. कल्लीबाई आणि बाबूबाई त्यांच्या जोडीला 50 धावा बिनबाद. 50 धावांची सलामी. यावेळेला फुल टॉस, त्याला दिशा दिली आहे. एक धाव मात्र तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, पाण्यात बॉल थांबलाय. दुसरा धावेचा कॉल दिलाय अतिशय वेगाने. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. 52 धावा. इलेव्हन जारग्राम आणि खेरवाडी यंगस्टर आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर येत आहेत आशिष कौशिक. आशिष येत आहेत, दादर प्रभादेवी परिसरातील खेळाडू आहेत. आशिष कौशिक यांना आपण पाहतोय. आशिष पंडित. समोर जर पाहिलं तर नागेश वाडेकर आणि योगेश पवार ही जोडी खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. आतापर्यंत धर्मवीर चषकात अर्धशतकी पार्टनरशिप देखील पाहायला मिळते. यावेळेला पहिला बॉल आशिषचा चांगला होता आणि एक संधी होती. वेग जबरदस्त आहे या खेळाडूकडे. आणि इकडे जर पाहिलं तर एक धाव मात्र नाही रोखू शकले. 53 धावा. 60 किंवा 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न असताना बॅटिंग टीमचा नागेश वाडेकर सारखा जबरदस्त खेळाडू आहे, ज्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 8 धावा, एक षटकार आलाय. परंतु योगेश पवार यांनी 34 धावा या डावामध्ये केलेल्या आहेत. या मैदानात नेहमीच दर्जेदार बॅटिंग योगेश पवार यांची पाहायला मिळाली आहे. आणि वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या माझ्यामध्ये काल 22च्या 33 होत्या. आणि ओमकार देसाईने काल 46 धावा वैयक्तिक काढल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत या ठिकाणी. योगेश पवार देखील चांगली कामगिरी त्यांच्याकडून देखील केली गेलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 54 वर. शेवटचं षटक या डावातील. षटकार चौकारांच्या आतषबाजीची गरज आहे. मनीष इलेव्हन जारग्राम आणि केरवाडी यंगस्टर दोन्ही टीमच्या कॅप्टनने टी शर्ट परिधान करून टॉससाठी सज्ज राहायचं. आयोजन कमिटीची लगेच संपर्क साधायचा आहे. यावेळेला आशिषने हाही चेंडू जर पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये आले, परंतु काय बॉलिंग करतायत आशिष कौशिक. बॉल शरीरापासून दूर पाण्यामध्ये पिचिंग करण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय आणि त्या ठिकाणावरून बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न होताना पाहिला मिळाला. 54 धावा शेवटच्या षटकात. खूप चांगली आहे मात्र या ठिकाणी कामगिरी होताना पाहायला मिळते. याही वेळेला बॅटची कडा घेऊन बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. शेवटच्या षटकात चांगली बॉलिंग केली आहे. पहा हे मैदान असं इकडे 60, 65, 70 धावा सुद्धा पाठलाग होतोय. गतवर्षीचा विजेता कॅप्टन आकाश चिंदारिया. गेल्या वर्षी तूच कॅप्टन होता ना? एनबी अवॉर्ड टीमचे कॅप्टन होते आकाश चिंदारिया. ते देखील या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. माझ्या मते गेल्या वर्षी एक इनिंग त्यांनी खेळली होती जबरदस्त, फायनल इनिंग. हाही बॉल आशिष काय बॉलिंग करतायत जबरदस्त. शेवटच्या षटकात केलेली ही गोलंदाजी कुठेतरी बांद्र्याच्या क्रिकेट रसिकांना टाळ्या वाजवायला लावते. आणि धाव संख्या जर पाहिली तर 55 वर स्थिरावलेली आहे. स्ट्राईक घेतली आहे या ठिकाणी. चला
वर खूप एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग मध्ये असणारे काही क्रिकेटचे चाहते ते देखील खूप लांबवरून आनंद घेत आहेत आणि ते आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलं जात आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने काही लहान मुले आहेत, जे बाजूला आपला भगव्या रंगाचा कपडा आहे तो पकडलेला आहे, तो कृपया तो सोडायचा आहे, सगळ्यांना विनंती आहे. आशिष अप्रतिम बॉलिंग, ही बॉल जबरदस्त टाकलाय, कौतुक करावं लागेल या बॉलरचं, काय बॉलिंग केली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आशिषने जी बॉलिंग केली आहे त्या बॉलिंगचं इकडे कौतुक होणं गरजेचं आहे. असं वाटत होतं धावसंख्या कुठेतरी 60-65च्या दिशेने निघाली आहे, परंतु ती 56वर थांबवली आणि आशिष पंडितने शेवटची ओव्हर केवळ 3 रनची टाकलेली आहे. जबरदस्त बॉलिंग शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि धावसंख्या 56 झाली आहे. 57ची आवश्यकता, परंतु पावसाचं देखील थोडंसं आगमन होत आहे आणि फाईटसाठी 56 पुरेशे आहेत, परंतु स्थानिक खेळाडू या मैदानात नेहमीच चांगले खेळलेले आहेत. त्यामुळे पाहूयात दुसऱ्या डावात काय होणार. ओमसाई बांद्रा या धावसंख्येचा पाठलाग करणार का पहा. स्क्रीनवर दाखवलं जातं आशिष पंडित, ज्यांनी या शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा दिल्या आणि एकदा चांगली कामगिरी ज्यावेळेला आपण करतो ना, एक समाधानाचं एक आपल्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि धावसंख्या जी या ठिकाणी सीमित राहिलेली आहे ती म्हणजे 56वर आणि 57 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी आहे. मनीष इलेव्हन जारग्रामचे कॅप्टन आकाश चिंदारिया उपस्थित आहेत. केरवाडी यंगस्टर कॅप्टन आलेले नाहीयेत अजूनही. सद्दाम, केरवाडी यंगस्टर सद्दाम, चला टॉस साठी त्वरित या ठिकाणी यायचंय आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आवाज असेल कर्जत. मी समीरजी सोमणे यांना आमंत्रित करतोय यानंतरच्या डावासाठी, परंतु तोपर्यंत आमंत्रित करेल केरवाडी यंगस्टर कॅप्टन या. चला खेरवाडी यंगस्टर कॅप्टन मनीष इलेव्हन जारग्राम. खेरवाडी यंगस्टर कॅप्टन या. टॉस केला जातो यानंतरच्या महत्त्वपूर्ण मॅचचा. आपल्याबरोबर या स्पर्धेचे प्रवर्तक आणि मुंबईतील डॅशिंग कार्यतत्पर विभाग प्रमुख विभाग क्रमांक 7 शिवसेना मनीष खेरवाडी यंगस्टरचे कॅप्टन मात्र या ठिकाणी येत आहेत आणि आकाश चिंदारिया गेल्या वर्षी ज्याने ही ट्रॉफी उंचावली होती NBA मध्ये खेळत असताना तोच कॅप्टन, गेल्या वर्षीचा विनर कॅप्टन आहे मुंबईचा फायटर.
आणि टॉस केला जातोय बंटी सरमळकर साहेब यांच्या शुभ हस्ते. हेड टेल्स चांदीचं नाणं आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला ते चांदीचं नाणं दिलं जाणार आहे. हेड्स. त्या अगोदर जर पाहिलं तर टॉस आणि हे नाणं जिंकलं आहे आणि त्यामुळे दोन्ही टीम, पुन्हा एकदा उल्लेख करेल, जिंकणाऱ्याची पण चांदी, हारणाऱ्याची सुद्धा चांदी, कारण चांदीचं नाणं दोघांना या ठिकाणी मिळत आहे. बंटी सरमळकर साहेबांच्या बरोबरीने फोटो सेशन देखील या ठिकाणी होत है. टॉस जिंकला है आकाश. पिछले सीजन में ये टूर्नामेंट आपने बतौर कैप्टन जीता था इंडिया अवध के लिए. इस साल किस तरह की आपकी टीम है और टॉस जीतकर क्या फैसला होगा? सर टॉस जीत के फील्डिंग करेंगे, सेम टीम होगा जो हम नेक्स्ट ईयर खेले थे और अच्छा खेलने की कोशिश करेंगे सर. और कैसा आप महसूस करते हो जब यहाँ आपको खेलना होता है, बांद्रा में टूर्नामेंट होती है, और ये टूर्नामेंट के बारे में? सर काफ़ी वेट करते हैं बांद्रा में खेलने के लिए. यहाँ के जो पब्लिक्स है और विकेट्स है और ये जो ग्राउंड है, काफ़ी मज़ा आता है और बहुत मज़ा आएगा खेलने सर. बहुत सारी शुभकामनाएं. तुम्हें, आपने टॉस अगर जीता तो क्या लेते थे आप? बैटिंग ही लेते थे. बैटिंग मिला है. तो किस तरह की टीम है, कौन से खिलाड़ी आपकी टीम में जिन पर हम सभी की निगाह होगी आज? ऐसा बांद्रा के लोकल बॉय, देखेंगे अच्छा टफ करेंगे. और बांद्रा के खिलाड़ी जब भी इस मैदान पे खेलते अच्छा क्रिकेट खेला है. आपको भी बहुत सारी शुभकामनाएं. यस. तर इकडे न्यूज अशी आहे, टॉस तर झाला आहे आणि तो मनीष 11 झारग्रामने जिंकला आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. खेरवाडी यंगस्टरला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे, परंतु हे दुसऱ्या मॅचमध्ये आणि पहिल्या मॅचचा दुसरा डाव आता बाकी आहे. 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये अमायरा 11 उतरताना पाहिलं मिळेल ओमसाई बांद्राच्या विरुद्ध. पाहत राहा धर्मवीर चषक 2024, कुणाल सरमळकर साहेबांची भव्य दिव्य स्पर्धा प्रोलिंकवर. धन्यवाद. हॅलो हॅलो. धन्यवाद चंद्रकांतजी शेटे सर आणि त्याचबरोबर जयजी भोसले. सागरजी आपलंही आभार. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख व कामगार नेते आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा धर्मवीर चषक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. पहिला डाव संपला, धावसंख्या झाली 56 ओमसाई बांद्रा टीमची. त्यामध्ये सर्वाधिक योगदान होतं योगेश पवार यांचं, त्यांना साथ दिली नागेशने. त्या जोरावरती 56 धावा झाल्या. 57चा टार्गेट आहे अमायरा 11 या संघाच्या विरोधात. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. पहिलाच चेंडू आर्यन भोईर गोलंदाजी करतोय आणि पहिल्या चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात श्री गणेशा अमायरा 11 या टीमचा. पावसाची रिमझिमला सुरुवात इथे झालेली आहे. कालही प्रचंड पाऊस होता, मुसळधार पाऊस होता. आजही त्याच स्वरूपाचं चित्र दिसतंय. काल दुपारनंतर मात्र पावसाचा वेग थोडा मंदावला. पाहूया आजचा दिवस कसा असेल. काल स्काय रायडर्स भटवाडी घाटकोपर हा संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचलाय. आजचा हा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना इथे रंगतोय. सलामीची जोडी रियाज आणि त्याच्या साथीला येतो रहीम. पहिली धाव फलकावरती लेग बाईटच्या स्वरूपात. हे बाउन्सरचा इथे वापर, व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. अतिरिक्त उसळ घेतली या चेंडूने. कालही आपण पाहिलं की गोलंदाजांचा वर्चस्व राहिला या खेळपट्टीवरती. पावसाचं प्रमाण देखील काल जास्तच होतं. धावा कमी होताना पाहिल्या. पहिल्या डावात पाऊसच नव्हता. आता दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि पावसाने देखील जोरदार सुरुवात केली. वेगानं चेंडू निघून चाललाय मागे. नो बॉल इथे घोषित करण्यात आलेलं आहे पंचांकडून. मुंबईचा पाऊस आणि या पावसासमवेत क्रिकेटचा आनंद घेत असताना या क्रीडांगणावरील सर्व क्रीडा रसिक, या सर्व क्रीडा रसिकांचा आदरणीय स्पर्धेचे प्रवर्तक आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत. काय वेग आहे पहा. विकेट कीपरला देखील त्रास होतोय.
कालही आपण असेच पाहिले. काय गोलंदाजी राहिली सकाळच्या सत्रामध्ये. अगदी सुरुवातीला ऐश्वर्या सुर्वे, त्यानंतर राज सिंग, त्याला साथ दिली स्वराजने देखील, विक्रांत असेल. काल स्काय रायडर्स या टीमचा विचार केला तर सर्वच गोलंदाज काल इफेक्टिव्ह ठरले. गोलंदाजांचा बोलबाला राहिला. बाकफुटला जात असताना, परंतु दिशा खराब आहे. पंच पुन्हा एकदा दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देतो आर्यन भोईर. धावसंख्या 5, टार्गेट आहे 57 धावसंख्येचा. या धावा रोखाव्या लागतील आर्यन भोईरला. जिथे खेळपट्टीवरती पाणी साचलंय तिथे चेंडू पडल्यानंतर वेगानच निघून जाणार, यातील मात्र सुद्धा शंका नाही. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. धावसंख्या 6. स्पर्धेसाठी नासिर शेख, अमितजी गोलतकर, अरुणजी अंबवकर आणि या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून शंतनू गायचोर सर मात्र कामगिरी पार पाडतायत. आता आर्यन कुठेतरी त्या रिदम मध्ये आलाय. ग्रामीण भागातील खेळाडू आहे. आपल्या गावासाठी खेळत असताना नेहमी इफेक्टिव्ह परफॉर्मन्स त्याचा राहिला आहे, म्हणूनच त्याची निवड देखील झाली ओमसाहेब बांड्रा टीम मध्ये. आणि निश्चितच आता तो रिदम मध्ये येत चांगली गोलंदाजी करतोय. बॅट चिकाडा, मागे चाललाय चेंडू, डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव. हे चित्र तुम्हाला दिवसभर पाहायला मिळेल. हा पाऊस असाच पडत राहिला तर कदाचित हे चित्र तुम्हाला वारंवार पाहायला मिळेल. कारण पाऊस पडल्यानंतर खेळपट्टीवरती थोडं पाणी साचलं, जिथे खेळपट्टी थोडी ओलसर राहिली तर मुद्दामून गोलंदाज हाफ ट्रॅकरचा वापर करतात, लेंथ बॉलचा वापर करतात आणि मग तिथे फलंदाजांना फटके खेळणं थोडं कठीण जातं. वेग 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 पाहतोय आपण. हा पावसाळी क्रिकेट एवढं सोपं नाहीये. हा रबर बॉल क्रिकेट एवढं सोपं नाहीये. इथे ऍडजस्टमेंट फार महत्वाची आहे. जो गोलंदाजाचा स्पीड आहे त्याला ऍडिशन होते. जिथे पाणी साचले तिथे पडल्यानंतर अधिक वेगाने येतो. ती ऍडजस्टमेंट करत मात्र फटकेबाजी करावी लागते ती फलंदाजांना. धाव फलक येते मात्र 7. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी केली ती आर्यन भोईरने. लास्ट बॉल जरा चेक करा. येस, आमचे तिसरे पंच रेडी आहेत. तिकडे मागे पांडे सर देखील आहेत. रितेश पांडे देखील आहेत. परंतु थोडी शंका आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जाईल. प्रोलिंगची टीम आणि त्यांच्या समवेत आमचे तिसरे पंच. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख कामगार देते, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे या मुंबापुरीतले विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांची ओळख आहे, कार्यतत्पर विभाग प्रमुख. खरं तर कालही उल्लेख आम्ही केला की कधी कधी एखाद्या पक्षाचे जे पदभार सांभाळणारे असतात ते नावापुरतेच किंवा यादीपुरतेच राहतात. परंतु कुणालजी सरमळकर याला अपवाद आहेत. कोणतेही निवडून आलेलं पद हाती नसताना देखील आपल्या विभागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम, त्यांना पाहिजे ते सहकार्य करण्याचं काम आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांनी नेहमीच केलेलं आहे. डिक्लेअर रन नाहीये, निर्धाव चेंडू आहे. पहिले षटक समाप्त. धावसंख्या 7. गोलंदाजीसाठी येतोय रसल. वेगवान चेंडू.
काल चिता कॅम्पचा आणखी एक गोलंदाज आपण पाहिला, सोहेल चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या मॅचमध्ये. रसेल आता गोलंदाजीसाठी येतोय. रियाज समोर आहे, 57चा पाठलाग. पाऊस जोरदार सुरू आहे सध्या या क्रीडांगणामध्ये. 7 धावा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा मागे गेलाय, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, फक्त एकच धाव. विकेट किपर रवी लिंगाला विकेट किपरच्या भूमिकेत ते सातत्यानं हेच सांगतोय, लेन बॉल ठेवा, पाणी साचलंय, ओलसर विकेट तिथेच चेंडू टाका, अजिबात कोणतं टेन्शन नाहीये. धावसंख्या 8, 57 टार्गेट आहे. पुढे टाकला होता हा चेंडू. लॉंग ऑनला फिल्डर आहे नागेश, वेगाने येतोय, चांगली बॅटिंग त्याने केली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय तो रहीमने, अर्थातच बाबाकडून अपेक्षा आहेत. बरेचसे फलंदाज अजूनही डगआउट मध्ये आहेत, नेहमी ते सराव करत असतात. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, बेअरफूट कुणीही खेळू नका, कृपया करून शूज परिधान करा. सर्वच खेळाडूंना विनंती आहे, बेअरफूट कुणीही खेळू नका, आपल्या सेफ्टीसाठी कृपया करून शूज परिधान करा. 9 धावा धावफलकावर. सेकंड ओव्हर. रसेल, पहा वेग काय आहे, काय वेग आहे, प्रचंड वेग. काल वैभव पाटीलने देखील सर्वांना प्रभावित केलं, विश्वजित ठाकूरने देखील चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. बॅटची कडा, स्लॅश करायचं होतं बॉलला, बाबा करेल तर काय करेल. काल ही चर्चा आपण करत होतो जयेश सर, कारण खेळपट्टी ओलसर असताना जी गती आहे गोलंदाजाची त्याला अधिक साथ मिळते, आणि त्याच गतीने बॅट स्पीड कितपत मेंटेन करणार. मनुष्य मशीन तर नाहीये ना, कठीण जाते कुठेतरी पाऊस असताना बॅटिंग करणं फलंदाजांसाठी. 10 धावा. थोडा शरीरापासून दूरवर खेळण्याचा प्रयत्न, कारण शरीर ऐन वेळी मात्र थोडं बाजूला घेतलं फलंदाजाने, कारण अतिशय वेगानं मात्र हा चेंडू आला होता. 2 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. रसेलने फक्त धावा दिल्या 3. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 7, एक्स्ट्राची 1 धाव आहे. स्कोर आहे तो मात्र 10. 2 ओव्हर माफी असावी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 3, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 3. एकूण धावसंख्या धावफलकावरती 10. 3 करावे लागणार, प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार. शेवटी गोलंदाज तिथेच गोलंदाजी करणार आहे, मागे डिक्लेअर्ड झोन आहे, तर आपण काय करू शकतो की या चेंडूवरती धावा देखील येऊ शकतात. टप्पा पडतोय, झपकन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय चेंडू. कमालीची गोलंदाजी आर्यन कडून. व्हाईट बॉल पंचांनी ते घोषित केलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे व्हाईट बॉल साठी. तिसरे पंच. पॅरामाउंट केबल नेट, मयूर स्पोर्ट्स, राजूजी भालेकर साहेब, सिल्वर स्पोर्ट्स. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू मात्र इथे गमावलेला आहे ॲक्शन रिप्लेमध्ये. यस, निश्चितच डोक्यावरून मात्र हा चेंडू निघून गेला होता. चांगला निर्णय पंचांकडून. आणि आता नो बॉल. हे थोडी डोकेदुखी राहिले आर्यन बोरीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिले 3 चेंडू टाकत असताना एक्स्ट्राच त्याने दिल्या, नंतरचे 3 चेंडू अगदी शिताफीने टाकले, कोणते एक्स्ट्रा धावा दिलेल्या नाहीयेत. या धावा रोखणं फार गरजेचं आहे, परंतु गोलंदाज करणार तर काय करणार, कारण पुढे टाकला चेंडू तर निश्चित बॅटवरती आला तर सीमापार जाईल.
हे तर प्रेडिक्शन प्रत्येकाला ठाऊक आहे. या विपरीत मागे ठेवून चेंडू हाफ ट्रॅकर जी लेंथ आहे ती पकडून गोलंदाजी केली तर सहजरित्या चेंडू डॉट जात आहेत. जरी बॅटला लागला तरी मिसटाईम राहत आहेत, बॅटची कडा घेतली जाते. या जोरावरती सातत्यानं लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न आर्यन करतोय, परंतु उसळी मिळाली तर फलंदाजाच्या डोक्यावर निघून जातोय. हा थोडा आणखी मागे ठेवला, उसळी कमी मिळाली या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता दोन्ही फलंदाज सुरुवातीला रियाज आणि त्याच्या साथीला आहे तो मात्र रहीम. आत्तापर्यंत सपशेल अपयशी ठरले. चांगली गोलंदाजी आर्यन आणि रसेल कडून. ऑन साइडला पिक केला, परफेक्ट स्पॉट, मिड विकेटला पूलचा फटका, रियाजच्या बॅट मधून षटकार. हेच तर करायचंय, आक्रमण करावंच लागणारे फलंदाजांना. या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे, परंतु इथे फटक्याची दिशा चुकली, वेगाने इथे मात दिली आणि बॉल गेला तो मात्र डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव, 22 धावा धाव फलकावरती आहेत. 57चा पाठलाग चालू आहे जिंकण्यासाठी. तेरा चेंडू आणि 35 धाव संख्येची गरज. शॉर्ट पिच बॉल, स्क्वेअर लेगला फिल्डर, चांगली फिल्डिंग, खूपच चांगली फिल्डिंग. ज्या वेगाने मात्र हा चेंडू इथे फेक केले आर्यनने. एक्स्ट्रा रन, कदाचित बाबा तिसरीसाठी पलटेल का, प्रयत्न करतोय. फेक झाले, विकेट किपर एंडला. रॉंग डिसिजन बाय बॉलर. आता एकूण धावा 4, जे अपेक्षित होतं. मॅच टर्न होऊ शकते का? 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. या चौकाराने अर्थातच 4 धावेने स्कोर जाऊन पोहोचलाय 26 वरती, 26. आणि आता जिंकण्यासाठी 12 चेंडू गरज आहे, ती 31 धाव संख्येची. आम्ही इथे सूचना करतोय की पंचांना विचारल्याशिवाय कुणी आतमध्ये जाऊ नका. सर्व टीमला रिक्वेस्ट आहे की अंपायर्सला विचारल्याशिवाय कुणी आतमध्ये येऊ नका आणि टीम मीटिंग टाळा. आज एक्स्ट्रा मॅच आहे. चला लगेचच मॅचला सुरुवात करा. एक फायनल मॅच एक्स्ट्रा. काल स्काय रायडर्स भटवाडी हा संघ मात्र जाऊन पोहोचला आहे फायनल मध्ये. बारा चेंडू जिंकण्यासाठी 31 धाव संख्येची गरज. बॅटरला जर का पाण्याची गरज असेल तर मागे जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, कुणालजी आहेत, त्याचबरोबर पांडेजी आहेत, त्यांच्याकडे मात्र पाण्याची व्यवस्था आहे. 12 चेंडू 31. गोलंदाजीसाठी मोईन आलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. करण धुळे टीमचा कॅप्टन सेफ हँड आहेत, चूक होणार नाही. फलंदाज बाद. पहिला धक्का. साठी ज्यांचं ज्यांचं आम्हाला सहकार्य लागले, मयूर स्पोर्ट्स राजूजी वालेकर, सिल्वर स्पोर्ट्स रमेशभाई, फोर स्पोर्ट्स रोहनजी गुप्ते, ट्रिपल एस कडून कॅप इथे देण्यात आली आहे. न्यू मार्ट मेडिकलचे देखील मनापासून आभार. आणि स्पोर्ट्स फ्लेक्स गणेशजी देटे यांचे मनपूर्वक आभार. आणि प्रो लिंक अर्थातच विपुलजी पांडुलकर यांच्या वाहिनीवरती चालू असलेली स्पर्धा.
डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव. चिन्मय आलाय फलंदाजीसाठी, मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो आणि आता गरज देखील आहे. या पावसामध्ये जिथे खेळपट्टीवरती चेंडू पडल्यानंतर वेगाने येतोय तिथे आता जलवा दाखवावा लागणार आहे चिन्मयला, जर का सामना जिंकायचा असेल तर. 27 धावा. वेग पा, मागचा बॅनर देखील फाडून काढला. आता हेच तर घडेल, सोपं काम नाहीये. जी चर्चा सातत्यानं चालू आहे प्रेक्षकांमध्ये की असा वेग असल्यानंतर फटकेबाजी करायची तर कशी करायची, याचं उत्तर आता फलंदाजांना शोधायचं आहे. शेवटी असा कोणता प्रश्न नाहीये की ज्याचं उत्तर नाहीये, ते शोधणं फार गरजेचं आहे. 29 धावा. पहा वेग काय आहे. नो बॉल इथे घोषित केला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा येत आहेत. या धावा रोखणं गरजेचं आहे. एखादा जर का मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा बनू शकते. एवढी मोठी देखील धावसंख्या नाहीये. या क्रीडांगणाचा इतिहास आहे, त्या 80-90 धावा देखील चेस झालेल्या आहेत. जर का एखाद्या वेळी पाऊस थांबला अचानकपणे, काही घडू शकतं. 31 धावा. विजयासाठी 26 ची गरज. 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू 26 धावा. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा. 10 चेंडू 26 ची गरज. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती चालू असलेली स्पर्धा धर्मवीर चषक 2024. आदरणीय कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा, महाराष्ट्रातील एक नामांकित स्पर्धा जिथे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी ठेवण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक बाईक. प्लेअर ऑफ द मॅच साठी पारितोषिक आणि लुझिंग टीम असेल किंवा विनर टीम मधील चांगले परफॉर्मन्स असतील तर त्यांच्यासाठी देखील पारितोषिक आहेत. 31 धावा. एक विशिष्ट प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेतली, बॉल मिड विकेटला आहे. करण येण्याचा प्रयत्न करत होता, त्या चिखलात धावत होता, त्याचा साथीदार तिथे पोहोचलाय. 2 धावा घेतल्या जात आहेत. चिन्मय 2 धावा जोडल्या जात आहेत त्याच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचला आता 33 वरती. विजयासाठी आता गरज आहे 24 धावांची. 9 चेंडू 24 धावा. एक मोठा फटका. प्रयत्न करतोय चिन्मय. टॉपेज पुन्हा एकदा घेतलाय. गोलंदाज स्वतः धावतोय. मोईन चांगलं जज केलं होतं, पोहोचला होता. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेक झाले. रवीच्या डोक्यावरून चेंडू आलाय. कदाचित तिसरीसाठी पलटतील आणि यस, बाबा तिथे पोहोचलाय. चिन्मय तिथे पोहोचलाय. 3 धावा. कदाचित चौथी, परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, ती मात्र बाबाला. 3 धावा इथे जोडल्या जात आहेत. धाव फलक आहे ते मात्र 36. विजयासाठी गरज आहे अद्यापही 8 चेंडू 21 धावांची. कारण जेव्हा कुणालजी सरमळकर साहेबांची स्पर्धा असते, देव फ्रेंडची स्पर्धा असते, तेव्हा बक्षिसांचा देखील पाऊस असतो. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये स्पोर्ट्स सायकल आहेत, जे बेस्ट बॅटर ठरतील, बेस्ट बॉलर ठरतील आणि बेस्ट फिल्डर ठरतील यांच्यासाठी देखील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की चांदीचं नाणं दोन्ही कॅप्टनला. तौसिफ आला फलंदाजीसाठी. धावसंख्या 36. हा वेग आणि या वेगाचं उत्तर चिन्मयला शोधावं लागणार आहे. 21 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येते आतापर्यंत 7 चेंडू 21 धावांची गरज. एखादा षटकार, एखादा चौकार संजीवनी देऊ शकतो, परंतु इथे पंचांनी घोषित केलाय नो बॉल, नो +1 अशा 2 धावा. डोकेदुखी राहिले. एक्स्ट्राच्या रन. एक बाजू गोलंदाजांसाठी चांगली आहे, बॉल जोरात स्किट होतोय, परंतु दुसरी बाजू आहे की जर का लेंथ पिक करता आली नाही, व्यवस्थित स्पॉट पिक करता आला नाही बॉलरला, तर एक्स्ट्राचंही धावा येत आहेत. 38 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ची गरज. 7 चेंडू 19. पुढे टाकला होता थोडा चेंडू, बॅटची कडा घेतले. रवी लिंगाला तिथे प्रयत्न करतोय आणि निश्चितच पंच इथे इशारा करतील.
चला कॅच तर नाहीये, कारण या अगोदरचा चेंडू नो+1 अशा एकूण 2 धावा. एकच एकच. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 19. विजयासाठी 18 धावांची गरज आहे. गेली. हा चेंडू हुसेनने पुढे टाकला होता, लेन बॉल नव्हती, तरी सुद्धा वेगानं तो निघून गेला. चिन्मयसाठी हा फटका खेचणं थोडं कठीण काम होतं. एकही धाव नाहीये. 5 चेंडू आता विजयासाठी 18 धावांची गरज आहे. पहिल्या डावात मी कौतुक करेल योगेश पवारचं आणि त्याचबरोबर नागेश वाडेकरचं. ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत होते. प्रत्येक ओव्हर मागे एखादा मोठा फटका, एक बाउंड्री किंवा एक सिक्सर, जेणेकरून आपण 10 पर्यंत पोहोचू. आणि 2 ओव्हर नंतर त्याने स्वतःला ॲक्सलरेट करायची सुरुवात केली. शेवटचं षटक त्यांच्या हातातून निसटलं, परंतु 4 ओव्हर पर्यंत ते 48च्या आसपास होते. जो कॅल्क्युलेशन योगेश पवार आणि नागेश वाडेकरने पहिल्या सत्रात दाखवलं, त्याचा फायदा मिळतोय तो ओमसाई बँड्रा टीमला. सो या मैदानावरती धावा येत नाही येत, तर हे डोक्यात कॅल्क्युलेशन घेऊन तुम्हाला खेळावंच लागेल आणि ते करून दाखवलं. पहिल्या डावामध्ये सलामीच खेळी एवढी चांगली साकारली नागेश वाडेकर आणि योगेश पवारने. त्यामध्ये सर्वाधिक योगदान ते मात्र योगेश पवारचं होतं. म्हणूनच मिस्टर क्रिकेट ही त्यांची ओळख आहे. क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती, सर्व गोष्टींचा आढावा घेत मात्र त्यांनी इनिंग साकारली आणि आता त्याचा फायदा या सेकंड इनिंगमध्ये होतोय त्यांच्याच टीमला. लेन बॉल, यावेळी हुसेनने मागे ठेवला हा चेंडू. डॉट बॉलचे होते ते सांगता. 4 चेंडू विजयासाठी मात्र आता गरज आहे ती 18 धावांची. कंट्रोल दिसतंय. आर्यनने चांगली गोलंदाजी केली, रसेलने चांगली गोलंदाजी केली. या अगोदरचं षटक मोईनने टाकलं. आता हुसेन लास्ट ओव्हर. पुढे टाकलाय चेंडू, त्यावरती आक्रमण तर होणारच, शंकाच नाहीये. बॉल चाललाय सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. गरज होती सध्याच्या घडीला ती मात्र अम्मायरा 11 या टीमला. कौशिकच्या बॅट मधून आलाय षटकार. 3 चेंडू 12ची गरज. बॅटची खडा पूल करायचा होता. बॉल चाललाय मागे, सिंगल रन. 2 चेंडू आणि आता 11 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. आता अपेक्षा असेल प्रेक्षकांना जे न्यूट्रल आहेत, दोन्ही संघांच्या बाजूने नाही आहेत, कोणी जिंकू दे कोणी हारू दे, परंतु हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला पाहिजे, ते विचार करत असतील की एखादी बाउंड्री किंवा एखादा सिक्सर आला पाहिजे, मजा येईल या मॅच मध्ये. 2 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 11 धावांची. कंपल्सरी चेसिंग. प्रयत्न करतोय, बॉल आलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक करण कॅप्टनच्या वरतून ठोकलाय. तौसिफने षटकार, 6 धावा.
नाद केला आता तौसिफने. ऐन मोक्याच्या वेळी त्याने केले ते फटकेबाजी, ठोकला इथे षटकार. एक चेंडू 5 धाबांची गरज. हाच तर क्रिकेटचा जलवा आहे, हाच तर धर्मवीर चषकाचा जलवा आहे, हाच तर कुणालजी सरमळकर साहेबांच्या स्पर्धेचा जलवा आहे. लास्ट बॉल आहे. सर्वांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या चेंडूसाठी. एक बॉल 5 धाबांची गरज. कंपल्सरी चेसिंग, म्हणजे 5 धावा कराव्याच लागतील अमायरा 11 टीमला. विजयासाठी गोलंदाजी करतोय हुसेन, समोर तौसिफ. एक चेंडू, विजयासाठी 5 ची गरज. इथे बॉल फिरवला, पाहूया कितपत गेलाय. आणि ते डिक्लेअर स्वरूपात एकच धाव मात्र जोडली जाते. विजयी होतोय तो ओम साई बांद्रा संघ, परंतु काय खेळलाय तौसिफ. जबरदस्त काम. यस, परंतु मी सगळ्यांना विनंती करेल मैदानात उपस्थित असणाऱ्यांना, या ठिकाणी तौसिफ साठी टाळ्या या झाल्याच पाहिजे. आता सगळे म्हणत असतील यार झाडाला बॉल जर नसता लागला तर षटकार रस गेला असता, परंतु जर तर चालणार नाही. ओमसाई बांद्रा जिंकली आहे, परंतु अमायरा 11 संघाने मन जिंकलेली आहेत. जबरदस्त परफॉर्मन्स या ठिकाणी, चित्तथरारक सामना. वाह. भारतीय संघाची जेव्हा विजयी परेड झाली होती तेव्हा देखील झाडावरचा प्रेक्षक चर्चेत राहिला होता. आज या मॅच मध्ये झाडाची फांदी चर्चेत राहील. जबरदस्त. याला म्हणतात धर्मवीर चषकाची चुरस काय असते आणि बांद्र्याचे स्थानिक प्लेयर काय खेळतात या मैदानामध्ये आज पुन्हा एकदा आपण पाहिलं. आणि तौसिफ परफॉर्मर ऑफ द मॅच तौसिफच आहे. आशिष पंडित आपण परफॉर्मर ऑफ द मॅच साठी यायचंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर तौसिफ आपण सुद्धा परफॉर्मर ऑफ द मॅच साठी यायचं आणि योगेश पवार आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. काय मॅच झाली जबरदस्त. शेवटच्या क्षणापर्यंत काळजाचे ठोके हे धगधग 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 करायला लावले होते आणि एक जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहिली. तौसिफ आणि आशिष पंडित. तौसिफ आइए, आशीष पंडित आप भी आइए आणि योगेश दादा